भटजी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक गोड स्वभाव नेहमीच त्यांचा पाहायला मिळतो. SP बॉईजमध्ये आमची भेट झाली होती आणि खूप चांगल्या प्रकारचा गोड स्वभाव त्यांचा पाहायला मिळतो. रबर चेंडू टुर्नामेंट जर आपण पाहिली तर खूप चांगल्या प्रकारची फेम झाली. ते SP बॉईज आपण पाहतो वेडीच्या मैदानात आणि वेडीकरांचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच त्यांनी सुद्धा कॉपरेट केलं ग्रामस्थांनी. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. या आपण मॅचकडे वळणार आहोत. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या ठिकाणी आमच्या समवेत प्रशांत जाधवडे यांचा सुद्धा आवाज आपण ऐकतायत. त्यानंतर नितेश पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र पोहोचली जाते पूर्ण जगभरामध्ये. आपण पाहतो कालच्या दिवसात दुबईवरून खास करून मॅचचं हे थेट प्रक्षेपण पाहत होते. डॅनियल खावरे अर्थातच बाव्या या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले रबर चेंडूमध्ये आम्हाला इन्व्हाइट करतात. अर्नाळ्याच्या बीचवर खूप मोठी स्पर्धा असते. 1 लाखाची स्पर्धा सुद्धा झाली होती. कृष्णा लक्ष्मण सातपुते त्या ठिकाणी पोहोचले होते आणि खूप मोठमोठे टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार पाहायला मिळाले होते. यंदाच्या वर्षात ती मोठी अफलातून स्पर्धा पाहायला मिळेल. 1 लाखाची स्पर्धा असेल असं डॅनियल खावरे यांनी आम्हाला दर्शवलं गेलं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय शिवनेरी चषक 2021च्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मॅडम सुलभा श्रीकांत केनी मॅडम, ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपये आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतोय. चेतन जाधव यांच्याकडून 5 बॉक्स बॉटल पिण्याचं पाणी यावेळेला स्पॉन्सरशिप केले गेले होते आणि संदीपजी भोईर यांच्याकडून 5 दिवस सातत्याने रणरणत रखरक्त ऊन आणि पुण्याचं काम करताना संदीप भोईर यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. ज्यांनी पिण्याच्या पाण्याचे थंडगार जार ज्यांनी दिलेले आहेत त्यांचं खूप खूप धन्यवाद. तर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. 2 संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळते. भाविक भोईर यांना आम्ही सूचना करतोय. साईनाथ अरुणा संघ मात्र आपण पाहतोय जो 4था सामना असेल आणि साई इच्छा दुर्गेश 11 हा मात्र थोड्याच वेळात मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. टॉस जिंकल्यानंतर सँडीने सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू आणि पॅडीचं तोंड भरून कौतुक केलं. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ते पॅडीचं पंढरी जो आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅग्निफिसंट प्लेअर. पहिला चेंडू ऑन साइडला, फटका चांगला आहे. संदेश मात्र थोडेसे पुढे आले होते. संदेश राऊत तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. गुड फिल्डिंग. तत्पूर्वी 2 धावा येत असताना सिंगल डबल हे क्रिकेटमधील लाईफ लाईन आहे आणि सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. जेव्हा षटकार चौकार येत नाही तेव्हा सिंगल रोटेट करणं खूप गरजेची गोष्ट असते. तुमचा जो दबाव असतो तो मात्र यावेळेला थोडासा यावेळेला हलका होत असताना पाहायला मिळतो आणि जेव्हा षटकार चौकार येत नाही त्यावेळेला त्याचाच उपयोग करावा लागतो. 2 धावा येतात. यावेळेला रिव्हर्स स्वीप खेळण्याची गरज होती का हा प्रश्न मात्र यावेळेला दीपेनने स्वतःला विचारला असेल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकता. बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट, मोठा धक्का पॅडीला मिळतोय सफलता आणि पहिला ब्रेक थ्रू लावून दिला जातोय या विकेटच्या निमित्ताने. या ऐकूया आपण जाऊया सुरेंद्र यांच्याकडे. थँक्यू. वेलकम बॅक. 2 चेंडूचा खेळ झालाय. किरण बारी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. या अगोदर संदीप पाटील आणि कर्णधार पद आपल्याला पाहायला मिळालं. जिग्नेश बारी हे 2 आपल्याला पाहायला मिळतात खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पॅडी एका साईडला पंढरी एक 10-12 वर्षांचा अनुभव आणि अनुभवाची शिदोरी घेऊन अनुभवाचं गाठोडं घेऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि दीपेनला मात्र पहिल्याच 2ऱ्या चेंडूवर मात्र बाद केला. अक्षय पाटील या ठिकाणी जॉईंट होत आहेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. खूप चांगल्या प्रकारचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवतील. या अगोदर अनिकेत यांना आपण पाहिलं होतं. या अगोदर बंटीना पाहिलं होतं. प्रितेश किनीला पाहिलं होतं. ऑफ साइडला फटका चांगला. इंटू द गॅप मध्ये क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. ग्लोरियस शॉट इंटू द गॅप मध्ये किरण बारीच्या बॅट मधून एक देखणा फटका, सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळाला. चौकार. गुड शॉट. आले किती न गेले किती, कोणी आसमान झाले, कोणी आसमान झाले, कोणी आसमान झाले. हे सुवर्णाक्षरांनी ज्यांनी इतिहास लिहिले, ज्यांनी इतिहास लिहिले, ज्यांनी इतिहास लिहिले. भेदभावना केला त्यांनी पहिल्या जाती पाती, भेदभावना केला
थँक्यू टीचर, थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा या फलकावर. लेफ्ट आर्म गोलंदाज फलंदाज किरण बारी, उजव्या हाताचा फलंदाज. फुलटॉस चेंडू होता, व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. सेफ झोन मध्ये असेल का तर नाही. यावेळेला कोणतीही चुकी करत नाही त्या ठिकाणी रितेश. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकता. एक मूर्ती लहान, कीर्ती महान. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामेंट, छोटा पॅक बडा धमाका. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बापे. वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप, वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप, वाघ शिवबा जन्मला. शुभा लढला म्हणून महाराष्ट्र घडला आणि अवघ्या या महाराष्ट्रात आपण ताठ मानेने जगायला शिकलो अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. डाव्या साईडला आपण पाहतोय खूप सुंदर प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते शिवाजी महाराजांची. आणि पहिला दिवस आपण पाहिला अनुपदादा पाटील यांच्या उपस्थितीने 4 चांद लागले गेले होते आणि महिला वर्ग या खूप मोठ्या संख्येने या स्पर्धेला वळाले होते. त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती 6 धावा. चेंडू फेकून झाले ते 4 चेंडू मागे 2 गडी बाद केले. ही विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ओळख आपल्याला पाहायला मिळते या सफाळे विभागामध्ये. पॅडीची गोलंदाजी आपण पाहू शकता. पंढरी या नावाने जास्तीत जास्त, ज्याला पॅडी या नावाने जास्तीत जास्त ओळखलं गेलं. ऑन साइडला फटका चांगला आहे. संदेशला बीट करून चेंडू निघून जाईल. फ्लॅट 6. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. नेत्रदीप फटका मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला गेला होता. 6 धावा. लॉंग ऑन ला क्लिअर करतोय. इट इज अ 6 रन्स. मॅग्निफिसंट शॉट. महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक आईचा पुत्र जाहला. धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा. 12 रन्स. हलकेशा हाताने जिग्नेश बारी त्या ठिकाणी आपण पाहतो डेंजर झोन कडे होते. रिस्क घेतली होती परंतु तेवढी जोखीम पत्कारून 1 धाव कंप्लीट करणं जिग्नेश बारीच्या अंगामध्ये आहे. 1 धाव अर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर एंड ऑफ द ओव्हर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 रन्स. 2 गडी बाद झाले. सरासरी चांगली आहे आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा येत असताना आपण पाहू शकता 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतले गेलेत. अजून 3 षटका आहेत कारण सामना 4 षटकांचा रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये विनोदजी पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. खूप चांगल्या प्रकारचं कुणबी प्रीमियर लीग 2021 हाताळली गेली ती 12 डिसेंबरला आणि खूप टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार पाहायला मिळाले होते. त्या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि खूप चांगल्या प्रकारचा मात्र त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन केलं गेलं होतं. धन्यवाद विनोदजी पाटील. या शिवनेरी चषकाला आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत सदैव. मात्र शुभेच्छांचा वर्षाव आपण करत राहत आहेत. थँक्यू व्हेरी मच. धावांची गती फलकावर 13 रन्स 13 धावा. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये स्टार्ट अगदी चांगली झाले कारण नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणतात ना, न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. म्हणून प्रयत्न खूप महत्वाची भूमिका असते मैदानाच्या आतमध्ये. खोलवर चेंडू होता ऑफ साईडला हलक्याच्या हाताने. मात्र यावेळेला आपण पाहतोय भुवनेशचा हा पहिला चेंडू होता. पंचांकडे दाद मागितले आणि यावेळेला रितेश किनी अर्थातच बबलू रिस्क घेत नाहीये. थर्ड अंपायरची मागणी करतायत आणि यावेळेला मात्र करुणा कोटियन सर त्या ठिकाणी आहेत ऑन फील्ड. कल्याणी घोरपडे सर यांना विनंती करेन आपण यावं. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय बिझी आहेत पाटील नेटवर्क. आज फक्त नाव नाहीये तर नितेश पाटील ब्रँड झालेत कारण महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. सेफ आहे या ठिकाणी फलंदाज सेफ आपल्याला पाहायला मिळतो. नॉट आउट त्या ठिकाणी पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 13 रन्स डॉट चेंडू येतोय. शिवनेरी चषकाचा आजचा सलग 4था दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या क्रिकेटचा हे माहोल आपण पाहू शकतायत आणि ही स्पर्धा एक उत्तुंग भरारी घेत असताना गेल्या वर्षापासून या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. एक छोटंसं रोपटं लावलं आणि ते छोटंसं रोपटं मात्र यंदाच्या वर्षात खूप वाढताना पाहायला मिळतं. खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन, खूप रात्रंदिवस मेहनत घेतले या शिवनेरी चषकाला. पॅडवर चेंडू होता. पंचांकडे दाद
आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला होता, उत्साह जास्त होता. लेग पाईचा इशारा. रितेश किने एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत, एक चांगलं व्यक्तिमत्व सुद्धा आहेत आणि पंचांच्या भूमिकेत तत्पर आणि नयन आणि बबलू ही फेम जोडी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते विटी लाईन मध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 14 धावा. तुषार किनी नुकतेच त्यांचं आगमन झालंय. खूप मेहनत या व्यक्तीचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. टीम मॅनेजमेंट पासून तर मैदानापर्यंत त्यांनी थेट प्रवास गाठला गेलाय. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झालाय, परंतु संदेशच्या हातामध्ये गुड कॅच. संदेश राऊत ब्रिलियंट फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. मिस्टर संदीप. यावेळेला समीर गावड बॅक टू द डगआउट. माऊले परवाना केली जीवाची, हिंदू स्वराज्य निर्माण केले ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. हे झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला ना कधी होणार नाही. थँक्यू. 14 धावा फलकावर पाहायला मिळतात. चेंडू फेकून झाले ते 3. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतं. प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो सामना आपल्याला पाहायला मिळतो, दोन संघांमध्ये आमंत्रित संघ होते. यामध्ये श्री गणेश दातिवरे संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करताना जो संघ पाहायला मिळतोय एसपी बॉयज दांडाखाडी, हा संघ थोडासा बॅकफुटला जात असताना पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्लिप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. हा झेल खूप महत्वपूर्ण. राकेश कोणतीही, मात्र योगेश निजाई त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीयेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना आपण पाहतोय जिग्नेश बारी बॅक टू द डगआउट आणि भुवनेशला मिळते या वेळेला एक सुंदर सफलता. फलंदाज शिवाजी आले आज, शिवनेरी वरची साई पोटी. शिवाजी आले आज, शिवनेरी वरची साई पोटी. शिवाजी आले आज, शिवनेरी वरची साई पोटी. शिवाजी आले आज. थँक्यू. तर धावांची गती 14 धावा फलकावर. यानंतर होणारा सामना VB स्टार विराथन जो कळमचा संघ आहे, आशिष भोईर यांनी सौजन्य केला गेलाय अश्विने. मात्र एका साईडला प्रथा 11 रोशन किनी यांचा संघ जो सौजन्य केला गेलाय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वेळेची दिरंगाई न करताना धावांची गती फलकावर 14 धावा. धनंजय पाटील यांच्याकडून मात्र एक सुंदर समालोचक 15 तारखेला ते सुद्धा या ठिकाणी लाभले गेले होते आणि त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला आणि कोपरी संघासाठी खास करून शुभेच्छा आलेल्या आहेत. ऑन हॅट्रिक वर आपण पाहतोय भुवनेश. जबरदस्त गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. भारतीय संघाला लाभलेला एक भुवनेशच्या नावाने आपण पाहिलं भुवनेश्वर कुमार, रिव्हर्स स्विंगचा बेताज म्हणून ओळखला गेला. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्याने हाताळलं गेलं. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 14 धावा, 14 रन्स. चेंडू फेकून झालेत 4 चेंडूचा खेळ झाला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रतीक यावेळेला आपण पाहतोय. एकदा वर्जित केली जाते. प्रतीक गावड त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 16 धावा. चेंडू फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय ग्लॅमर या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे, वाखाणणे जोगे आपण पाहू शकतात. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रत्येक विभागामध्ये मोठमोठ्या स्पर्धा मात्र सुरू आहेत. सैराट आले टेनिस क्रिकेटला. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडून काढले की काय असं दृश्य पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीयेत. कौशिक मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. राष्ट्राची शान शिवबा. थँक्यू डीजे. धन्यवाद तुषार. 16 धावा फलकावर. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि 2 षटकांमध्ये यावेळेला 8ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. कमबॅक केलंय श्री गणेश दातिवरे या संघाने, कारण क्षेत्ररक्षणाची अचूक साथ या ठिकाणी मिळते आणि जेव्हा मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळते ना त्यावेळेला गोलंदाज लयबद्ध होतात. ते आपण सातत्याने पाहिलंय. म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार. अ ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ. त्याचप्रमाणे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार
असणं खूप गरजेची गोष्ट असते. आणि जेव्हा प्लेन मैदान असतं, सपाटीकरण मैदान असतं, त्यावेळेला तुमची क्षेत्ररक्षणाची जी पकड आहे ती खूप महत्त्वपूर्ण असते. कारण एखादी थोडीशी मिसफिल्डचा फायदा मिळतोय ना मिळतोय, चौकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. थोडीशी चूक मात्र किती महागडी ठरू शकते या मैदानात. फुलटॉस चेंडू मात्र होता, परंतु खूपच स्वैर मार या ठिकाणी पाहायला मिळाला. एकदा वर्जित केली जाते, धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. अक्षय आम्हाला दर्शवतात की 17 धावा या फलकावर पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करताना SP बॉयज दांडाखाडी हा संघ. संदीप पाटील यांनी सांगितलं, जर आम्ही टॉस जिंकलो असतो तर डेफिनेटली यावेळेला क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, परंतु यावेळेला फलंदाजी आली आणि फलंदाजीमध्ये आम्ही 60 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू. स्टार्ट अगदी चांगली झालेली नाहीये. यावेळेला आपण पाहतो थोडंसं दिशाहीन स्वैर मारे केले जात आहेत गोलंदाजाच्या द्वारे. देवेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आजचा सलग चौथा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना VB स्टार विराथन हा संघ 2 हात करणार आहे, जो कळमचा संघ पाहायला मिळतोय. प्रथा 11 अर्थातच रोशन किनी यांचा संघ, एका साईडला अशू भोईर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आशिष भोईर यांचा सत्यनारायण कोपरी. या 2 संघांमध्ये बिग फाईट, बिग मॅच वसई विरार गटला सुरुवात होईल. नूचा इशारा पंचांनी मात्र यावेळेला जरूर केला गेलाय. 1 बाउन्सने चेंडूला कन्वर्ट करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 1+1 अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अतिशय सुंदर अशा वातावरणात निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान. आणि डोंगराळ भागामध्ये मात्र आपण पाहतो जे समोरच आपल्याला जे डोंगर पोखरले गेले तसंच हे मात्र दृश्य होतं काही वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर. परंतु तदनंतर मात्र यावेळेला सुधारणा केली गेली आणि सर्वांचं सहकार्य लाभलं आणि खरोखर हे मैदान जे न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा. यावेळेला आपण पाहतो ऑफ साईडला चिप शॉट आहे. राकेश त्या झेलखाली कोणतीही चुकी करत नाहीयेत, परंतु फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला गेला होता आणि तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील. कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळते आणि दुहेरीच्या माध्यमातून जर आपण पाहिली तर धावसंख्या 22 धावा. ऑन साइडला आपण पाहतोय एकदम निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल संदेश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय. तत्पूर्वी संदीप पाटील त्या ठिकाणी पोहोचतील. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. षटक क्रमांक 3 आहे. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 2 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. चौबाजूने चांगले स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतंय. भगवमय असं वातावरण आपण पाहू शकतात. फ्लॅग लहरले जातात थोडेफार. डावकुऱ्या त्याच्या फलंदाजाला पोषकदायक हवा. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. एकदम निश्चित स्वरूपात राकेश पुढे सरसावतायत. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न बॅकअप चांगला मिळतोय, परंतु 2 धावा काही रोखूच शकणार नाहीये. पहा सिंगल डबलचा किती उपयोग यावेळेला होतो. प्रतिस्पर्धी संघावर ऑटोमॅटिकली दबाव वाढतो, प्रेशर येतं आणि अचानक मात्र एखादा चेंडू मात्र लूज येतो आणि त्यावेळेला तुम्ही त्या चेंडूला खूप चांगल्या प्रकारचं मात्र कन्वर्ट करू शकता. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळतं. सिंगल डबल धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. SP बॉयज दांडाखाडी या संघाची स्थिती. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतो फटका चांगला आहे. घुटना टेक सिक्सर देख. वॉट शॉट. सुपर टायमिंग. चेंडूला फेकून दिलाय मिडॉनच्या डोक्यावरून. 6 धावा. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. हम सब मर्द मावळे बड़े खुददार हैं. अब हर एक दिन कॅप्टनशिप कशी असावी. सी फॉर कॅप्टन, सी फॉर कॉन्फिडन्स, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. ऑफ साईडला फटका चांगला होता. निकेत मात्र यावेळेला थोडीशी जगलिंग करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 धाव निश्चित स्वरूपात चेक करतायत संदीप पाटील आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर 33 रन्स 33 धावा. एक फायटिंग टोटलकडे वाटचाल करण्याचा निर्धार संदीप पाटील यांच्या माइंडमध्ये आहे. कारण स्वतःवर कर्णधार पद आहे आणि जेव्हा कर्णधार पद असतं तुमच्या खांद्यावर त्यावेळेला मात्र एक जबाबदारी तुम्हाला स्वीकारावीच लागते आणि तो विश्वास असतो खेळाडूंचा.
ऑन साईडला आपण पाहतोय एकदम निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकेपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 34 रन 34 धावा. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत एक्झॅक्टली आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 11.33च्या सरासरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 34 या धावसंख्येवर. जय महाराष्ट्र संघाचे माजी कर्णधार चिखलपाडा श्री महेश यशवंत भोईर अर्थातच वाघा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य 1000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करेन महेशजी यशवंत भोईर अर्थातच वाघा सर आपण सन्मानानं व्यासपीठावर यावं. तदनंतर शिवसेना शाखा प्रमुख चिखलपाडा श्री अरुण दामोदर भोईर दाढी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. मी अरुणजी भोईर दाढी आहे यांना मी विनंती करेन की सर आपण सुद्धा व्यासपीठावर या. आपलं मोलाचं सहकार्य 1000 रुपयाचं या मंडळाला आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. चला स्पीडअप करा जरा गेम. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 34 धावा. उजव्या साईडला प्रशांत घरत या ठिकाणी उपस्थित होत असताना ब्रँड ऑफ अर्नाळा वेलकम आपलं हार्दिक स्वागत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मंगलदास घरत यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहू शकतायत. जिकेश बारी या ठिकाणी पाहायला मिळतं. खूप चांगली माहिती देतात. प्रत्येक खेळाडूंची नावं सरनेम सहित देणं खूप गरजेची गोष्ट असते. तेव्हा आम्ही कुठेतरी मात्र प्रेक्षकांपर्यंत ती माहिती देत असतो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 34 धावा. 3 षटकांचा खेळ झालाय. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. खूप चांगलं क्रिकेट गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक पाटील या मॅचचा आनंद घेतात. गोलंदाज जर आपण पाहिला तर यावेळेला रितेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. योगेश निजाई कॅच नंबर 2 स्लिप पॉइंटला कोणतीही चुकी करत नाहीयेत. फलंदाज यावेळेला बॅक टू द डगआउट. मित्रांनो खेळाडूंनो खूप सुंदर फटका आणि हा षटकार. या षटकारासोबत या ऐकूया रिअल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपचे सुमधुर क्रिकेट गीत. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 34 धावा. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. 34 वर जाऊन पोहोचले गेले. श्रीकांत भोईरे यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच कोपरी संघासाठी खास करून भरत पाटील निखिल बंटी हरीश अँड पूर्ण टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि दातिवरे संघाला सुद्धा श्रीकांत भोईरे धन्यवाद. आणि धनंजय पाटील यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आहेत. प्रतीक पाटील अँड ऑल टीम चा मी धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती स्कोर कार्डवर 34 धावा. यावेळेला पाहिला ऑन साइडला काय फटका आहे. जबरदस्त नेत्रदीपक हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. सरळ चेंडूला फेकून दिलाय. व्हॉट अ शॉट. छाटव्याचा शुभाचा राजा प्रजेला साजायचा. छाटव्याचा शुभाचा राजा प्रजेला साजायचा. छाटव्याचा शुभाचा राजा प्रजेला साजायचा. जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा. जबड्यात हात घालून 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 40 धावा. संदीप पाटील स्वतः कर्णधार आणि खूप चांगल्या प्रकारचा खेळ आतापर्यंत स्वीकारला गेलाय. काय लाजवाब फटका पाहायला मिळाला होता. पॅडवर चेंडू होता. बॅट फिरवण्याची शैली अफलातून पाहायला मिळाली. 6 धावा आल्या. आणि यावेळेला पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर शॉट होता. परंतु शेवटच्या मोमेंटला जबरदस्त पॅडीचं ते क्षेत्ररक्षण अप्रतिम. आणि तेवढं सर्व काही घडताना आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त दुखापत न व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये प्लीज लवकरात लवकर. दोन्ही खेळाडू त्या ठिकाणी थोडेफार फंबलिंग झाले होते. एकाच क्षणाला किती गोष्टी घडू शकतात हे क्रिकेटच्या माध्यमातून आपण जाणतोय.
एका क्षणाला चेंडू मात्र गोलंदाजाने फेकला, चेंडू मात्र सुंदर खेळला संदीप पाटीलने, चेंडू रोखला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर यावेळेला फेकी केली. ही चौथी गोष्ट पाहायला मिळाली आणि तदनंतर आपण पाहिलं स्लिप झाले आणि दोन्ही खेळाडू मात्र यावेळेला टक्कर होऊन मात्र आपण पाहतोय थोडेसे त्या ठिकाणी घसरण झाली. स्वराज्य धर्म रक्षणार्थ अरे मराठा मावळा मातीचा सोहळा झाला हो. अरे हा केला थांबला गणी मगाबला कापला हो. थँक्यू डीजे. धावसंख्या 42 झालेली आहे. जास्तीत जास्त दुखापत न व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल, कारण या दुखापत खूप ग्रस्त असतात खेळाडू. काही खेळाडूंना आपण पाहिलं इंजुरीने त्रस्त होऊन पूर्ण हंगाम त्यांचा मात्र आपण पाहायला मिळत नाहीत क्रिकेटच्या मैदानात, परंतु सावरतील, स्वतःला या ठिकाणी पुन्हा एकदा जिद्दीने उतरतील हीच अपेक्षा बाळगूया. धावसंख्या 42 झालेली आहे. जे युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. जावेद खान यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला आणि आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. जावेद सर, आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कालच्या दिवसात आई आशापुरी एडवन संघातून त्यांनी बिलॉंग केलं गेलं होतं आणि त्यांचा संघ पुढे येताना पाहायला मिळतं. अजून एक मॅच खेळणं बाकी आहे. निलेश किनी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतं, ज्यांनी अप्रतिम या पूर्णपणे मैदानाचा अभ्यास केला होता आणि त्यांच्या बॅटमधून धावा खूप मोठ्या प्रमाणात आल्या. तुषार किनी यांच्या बॅटमधून सुद्धा आपण पाहिल्या होत्या. 2च धावा आहेत, लक्षात घ्या, कारण रिप्लेमध्ये जर आपण पाहिलं तर यावेळेला स्लो मोशनमध्ये नितेश पाटील यांनी दाखवलं की चेंडू पूर्णपणे रोखला गेलाय. ते कंट्रोल होतं, प्रेझेन्स ऑफ माइंड यावेळेला पाहायला मिळाला. जो प्रसंगवर्धक क्षण असतो तो खूप मात्र यावेळेला पाहायला मिळाला. पॅडी सुपर फिल्डिंग, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग यार. अक्षय पाटील आम्हाला दर्शवतात की धावसंख्या झालेली आहे ती 42. यावेळेला आपण पाहू शकतायत 42 रन्स. थँक्यू जावेद सर, आपली सुद्धा प्रेरणा यावेळेला खूपच चांगल्या प्रकारचे पाहायला मिळत आहेत आणि आपल्या सुद्धा खूप खूप धन्यवाद असेल. एक चांगलं व्यक्तिमत्व उजव्या हाताने पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. संदीप पाटील यांनी मात्र खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेलाय. धावांची अक्षरशः या पहिल्या इनिंगमध्ये मॅन्युफॅक्चरिंग मशीन मात्र पाहायला मिळाली. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 43 रन्स, 43 धावा. नयन किरी आमच्या ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय. एक चांगले खेळाडू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगले आयोजक म्हणून त्रिमूर्तीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 43 रन्स. चेंडू फेकून झाले ते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 43 धावा. ऑन साइडला फटका चांगला आहे, पुलचा फटका, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल शॉट, आउट ऑफ द पार्क. 6 धावा, मॅक्झिमम 6. तुझेच भेटीसाठी गोय जीव माझा तळमळतोय. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय फटका चांगला होता, परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त केली आणि संदेश कोणतीही चुकी करणार नाही आहेत. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय आणि पहिला डाव सुद्धा समाप्तीवर झालेला आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 49, 49 धावा. ज्या धावांची गरज होती त्या धावा मात्र या ठिकाणी आल्या. संदीप पाटील यांच्या बॅटमधून एक जबरदस्त आक्रमकता सिद्ध केली. 21 धावांची एक झंझावती खेळी केली आणि त्याच्याच कुशल नेतृत्वावर मात्र या स्टेजपर्यंत आपण पाहतो या धावसंख्येवर पोहोचले गेले. परंतु नाण्याची एक बाजू पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं खूप गरजेची गोष्ट असेल. कालच्या दिवसात घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळालं होतं. खूप छान पद्धतीने आपण पाहिलं होतं. 91-92 धावा सुद्धा मात्र या फलकावर लगावल्या होत्या 5 षटकारामध्ये. हे आपण सातत्याने पाहतोय, कारण ही खेळपट्टी आहे ती कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडते तर कधी फलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. तर आपण टॉसकडे जाणार आहोत. त्या ठिकाणी प्रशांतजी आदवडे आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतील. टॉस बॉक्समध्ये हरीश पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. नेहमीच आम्हाला समालोचनेची संधी त्यांनी प्राप्त करून दिली आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ॲज अ कॅप्टन रोल अदा करताना पाहायला मिळतात. कित्येक वर्ष झाली
तर एका साईडला व्हीव्ही स्टार विरातन संघाचा कर्णधार यायचा आहे आशिष भोईर यांनी सौजन्य केलंय, तर एका साईडला प्रथा 11 संघाचे रोशन किनी यांनी सौजन्य केलेला आहे सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला, आणि व्हीव्ही स्टार विरातन आशिष भोईर यांनी मात्र सौजन्य केले गेले. आदरणीय चैतन्य भटजी यांना विनंती करेन आपल्या शुभस्ते टॉस केला जाणार आहे. शिवनेरी चषक 2021 इथून अजून खूप मजा येणार आहे, कारण आता व्हीव्ही स्टार विराथनचा संघ या ठिकाणी असणार, तर दुसऱ्या बाजूला सत्यनारायण कोपरी संघाचा संघ एक असणार आहे. दोन्ही मातबर संघातली लढाई असेल. हरीश आपलं स्वागत आहे. तर दुसऱ्या बाजूला चिन्मय कळमचा संघ असणार आहे. तर लेदर बॉलचा प्रचंड अनुभव गाठीला आहे कळमच्या. तर दुसऱ्या बाजूला आपण हरीश जो टेक्निकली साऊंड असलेला खेळाडू आहे तो देखील या ठिकाणी असणार आहे. तर टॉस केला जातोय. व्हीव्ही स्टार विराथन सत्यनारायण कोपरी या दोन संघादरम्यान अतिशय महत्वाची लढाई. छापाचा आवाज आलेला आहे आणि ते खाटला, याचा अर्थ व्हीव्ही स्टार विराथन संघानं टॉस जिंकलाय. चिन्मय काय निर्णय घेणार? फिल्डिंग तो एक आपली परंपरा राहिली, कारण टॉस जिंकायचं आणि क्षेत्ररक्षण करायचं ही रणनीती स्ट्रॅटर्जी आहे. कुणाकडून आज गोलंदाजीमध्ये अपेक्षा असते? उमंग आहे, मी आहे, राजेश काका आहे आणि करण आहे आणि पंकज आहे. विकेट मातीच्या विकेटवरती गोलंदाजांना जास्त फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला? हो हो, ते तर आहे, फायदा तर होणारच आहे. आणि आमच्याकडे बॉलर पण खूप चांगले आहेत, तर आम्ही जास्तीत जास्त 50च्या आतमध्ये त्याला रोखू शकतो. डिपेंडिंग चॅम्पियन टीम ठिकाणी सत्यनारायण कोपरी गेल्या वर्षी खूप धमाल केली होती या स्पर्धेमध्ये, म्हणजे टायटल जिंकलं होतं. त्यांच्या समोर खेळायचं, किती धावांपर्यंत थांबवा? 50च्या आतमध्ये थांबावं लागेल. तुम्हाला शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. शिवनेरी चषकामध्ये 50च्या आतमध्ये थांबवण्याचा अरेच प्रयत्न असेल. तुम्ही किती धावा उभाराल? मला 70+ करावे लागतील. आणि आमचे भरत, राजेश, निखिल, सचिन, अक्षय, मी स्वतः आम्ही 6-7 फलंदाज आहेत. शिवनेरी चषकामध्ये तुमचा बोलबाला गेल्या वर्षी झाला होता, त्यानंतर खूप प्रसिद्धी तुम्हाला मिळाली. या स्पर्धेकडे कसे बघताय? स्पर्धेचं विशेष आयोजन शिवनेरी चषक म्हटलं तर खूपच चांगलं आयोजन असतं इथे आणि खेळायला भरपूर मजा येते. निश्चित एन्जॉय करणार आहात तुम्ही. ऑल द बेस्ट. एक मोठा मॅच थोड्याच वेळात आपण बघणार आहोत. व्हीव्ही स्टार विराथन बनाम सत्यनारायण कोपरी. टॉस की बात करें, सिक्का उछला और व्हीव्ही स्टार के पक्ष में गिरा. इन्होंने कहा हम फील्डिंग करेंगे. बैक टू क्रिकेट, बैक टू क्रिकेट. कॉमेंट्री मिस्टर प्रमोद. थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी. यावेळेला आपण पाहतोय जय महाराष्ट्र संघाचे माजी कर्णधार चिखलपाडा श्री महेश यशवंत भोईर वाघा. मी यांना विनंती करेन की सर आपण सन्मानानं व्यासपीठावर या. शिवसेना शाखा प्रमुख चिखलपाडा श्री अरुण दामोदर भोईर दाढी यांना मी विनंती करेन की सर आपण सन्मानानं व्यासपीठावर यायचं आहे. श्रीकांत भोईर यावेळेला आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारचे मॅच पाहत आहेत. ते बहाडोली प्रीमियर लीग मध्ये आहेत आणि आम्ही सुद्धा मिस करतो बहाडोली प्रीमियर लीग, परंतु शिवनेरी चषक एक खूप सुंदर स्पर्धा त्यांनी मात्र आवर्जून उल्लेख केलाय. त्यांचा श्रीकांत भोईर यांचा मनपूर्वक धन्यवाद. पहिली चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र पहिलीच धाव. यावेळेला ऑफ द मार्क आपण पाहतो सँडीच्या बॅटमधून एक धाव येत असताना चिकित सिंगलच्या माध्यमातून आपण पाहू शकताय. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर यावेळेला पाहायला मिळते 1. या धावसंख्येवर दुसऱ्या चेंडूला पुन्हा एकदा मात्र प्रारंभ होईल. तत्पूर्वी विकी गरत आणि भावेश दळवी जे टिवरीवरून ज्यांनी शुभेच्छा दिल्यात, विवेक मोरे यांनी तारापूरवरून शुभेच्छा दिल्यात, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. या आपण जाऊया प्रशांत जाधवडे यांच्याकडे हिंदी समालोचन ऐकण्यासाठी. पुन्हा एकदा आमचे लाडके प्रेक्षक आतुरले गेलेत. शुक्रिया प्रबोध. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं शिवनेरी चषक 2021. जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो 50 रनों का लक्ष्य है और 4 ओवर का ये मैच. पंडरी ने पिछले मैच में 17 रनों की इंपॉर्टेंट पारी खेली थी. गेम चेंजर खिलाड़ी थे और अब जाकर समीर प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइक रेट पर पंडरी है. संदीप ने 1 रन बना के अपना खाता खोला है. फील्डिंग देखिए तो थर्ड मैन पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है. एक लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी है. इस ओवर की ये दूसरी गेंद. बड़ा बहुत ही सुंदर तरीके से स्वीप किया. खाली जगह पर गेंद बहुत सुंदर तरीके से बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई लाजवाब शॉट. नजाकत भरा शॉट. गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. सारा गाव लोक लागला बघाया माझ्या आईन गोंधळ मांडीला. शुक्रिया डीजे. जीतने के लिए 50 रनों की जरूरत है. रन संख्या फिलहाल 5 रन. पंडरी के बल्ले से एक बहुत ही अच्छा शॉट खूबसूरती के साथ गेंद को फाइन लेग बाउंड्री लाइन की तरफ खेलते हुए. पिछले मैच में 17 रनों की जबरदस्त पारी रही थी. पंडरी 4 पर इस चौके की मदद से अपने इरादे को स्पष्ट करते हुए. समीर तैयार.
ये शॉट अच्छा नहीं है, क्योंकि 5वें स्टंप की तरफ गेंद थी, गति परिवर्तन किया गया था। पहले से मन बना के ऑन साइड की तरफ गेंद को स्क्वायरली की तरफ स्वीप करना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ। पहले ओवर का खेले, रन संख्या 5 रन बगैर किसी नुकसान के। दोनों प्रारंभिक बल्लेबाजों की बात करें तो संदीप 1 पर खेल रहे और पंडरी ने 4 रन बनाए हैं। फील्डिंग देखिए, फ्लाइंग स्वीप 1 पॉइंट, कवर 1 लॉन्ग ऑफ साइड पर फिलहाल ये 4 खिलाड़ी और ऑन साइड पर 5 खिलाड़ी हैं पंडरे के लिए। ऑन साइड पर तगड़ी बल्लेबाजी करते हैं। थोड़ा सा शफल होकर ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा समीर द्वारा, लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं। शफल हुए थे, थोड़ा आगे भी आए थे बल्लेबाज, गेंद की तरफ आना तो चाहते थे लेकिन गेंद के पीछ तक नहीं पहुंचे थे। ये गेंद बहुत अच्छी थी, टिप्पा खाने के बाद तो चाल था, बल्लेबाज की समझबूझ के बाहर थी। 5 रन बगैर किसी नुकसान के, 50 रनों की जरूरत है। मुकाबला गणेश दातिवरे बनाम एसपी बॉयज, दोनों सक्षम टीमें हैं। इसके बाद में बीबी स्टार विराटन और सत्यनारायण कोपर के बीच मुकाबला है और विराटन ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। समीर तैयार है, कॉम बॉक्स से राउंड विकेट। पुल टॉस गेंद बहुत सुंदर तरीके से ऑन साइड की तरफ, खाली जगह पर खेलते हुए, गैप में खेलते हुए, टाइमिंग बढ़ गया और खराब गेंद पर सही नसीहत, गेंद बॉलिंग के बाद 4 रन। समीर तैयार है फिलहाल अपने बॉलिंग मार्ग पर। रन संख्या 9 रन बगैर किसी नुकसान के। मिस्टर शो के इस वक्त गेंद के नीचे खिलाड़ी है, ले लिया कैच, बहुत ही अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद, इस वक्त गेंद के ऊपर आंखें नहीं थी बल्लेबाज की। या कारल्याचे डोंगरे माझ्या आईन ठाण मांडीला, सारा गाव लोक लागला बघाया, माझ्या आईन गोंधळ मांडीला, या कारल्याचे डोंगरे। रन संख्या 9 रन, जीतने के लिए 50 रनों की जरूरत है। पंडरी का विकेट आपने खोया है। समय ज्यादा नहीं जाना चाहिए, जास्त वेळ घेऊ नका, चर्चा जास्त व्हायला नको, टीम मीटिंग जास्त करू नका, प्लीज आपापल्या जागेवरती जा। क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवून घ्यायचं। शिवनेरी चषक 2021 ज्याचे शिल्पकार अनिल जिकिणी आहेत, जे एक कर्तृत्वान असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी एक यशस्वी स्पर्धा आपण पाहिलेली आहे। धावपलकरती धावा आहेत त्या 9-1 आकड्याच्या मोबदल्यात 50 धावांचा पाठलाग करत असताना संदीप 1 वरती घेतोय। तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय अंकेशला या ठिकाणी संधी दिली गेलेली आहे। यावेळेला गोलंदाजी मार्क वरती देखील अतिशय महत्वाचा बदल अपेक्षित आहे। प्रतीकचा विचार केला तर यापूर्वी त्याचं पृथक्करण होतं, 2 षटकं टाकले, 10 धावा दिल्या, 3 गडी त्यानं बाद केले, 3 मोहर गायरत करण्यात त्याला यश मिळालं आणि तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता। मैदानामध्ये जास्त वेळ जातोय, मैदानामध्ये जास्त वेळ जातोय, एवढा वेळ जाता कामा नये, कारण अजून भरपूर मॅच शिल्लक आहेत। प्रतीक यावेळेला चांगला चेंडू, परंतु तितका सुरेख फटका चेंडू यावेळेला जातोय सीमारेषेच्या दिशेनं आणि हा चांगला फटका आहे, दर्जेदार फटका, चेंडू जाईल सीमा पार, धावा मिळते 4-4-4, अप्रतिम फटका। परवाना केली दुधाची तुझ्याची जाग, परवाना केली दुधाची तुझ्याची जाग। शिवनेरी चषक 2021 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। धावपलक धाब्यात 13-1 आकड्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि संदीपच्या बॅटमधनं सरळ बॅटने खेळलेला एक दर्जेदार फटका आपण बघतोय। बॉलरच्या डोक्यावरून यावेळेला चेंडू खेळला गेला होता। गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय। यावेळेला चेंडू चांगला होता, परंतु यष्टीरक्षण खराब होत आहे, चेंडू सीमा पर जाईल, नशिबाच्या या 4 धावा आणि पंचांकडून नो बॉलचा इशारा देखील होतोय। मैदानामध्ये आपण निश्चितच एक अनुभवी पंच आहेत एका बाजूला करुणा कोटियन, परंतु नो बॉलचा इशारा देखील झालाय आणि आता बघूया काय घडले।
तीसरे अंपायर कडे जात आहेत कमर, बिल्कुल इस वक्त क्या गेंद कमर के ऊपर वो देखा जाएगा। तीसरे अंपायर हमारे साथ इस वक्त कल्याणी घोरपड़े जुड़ रहे हैं, क्या वो ऊपर है या एक बार फिर डीप कर रही है। तो बिल्कुल इस वक्त तीसरे अंपायर का इशारा नो बॉल, क्योंकि जब शॉट खेला गया तो एक बार फिर वो देखा जाएगा कि गेंद कहाँ थी, तो गेंद कमर के ऊपर थी और नो बॉल, मतलब ये तोहफा है। विकेट कीपर ने गेंद को गैदर नहीं किया, गेंद पीछे चली गई है और बिल्कुल इस वक्त कमर के ऊपर आप देख सकते हैं, कमर के ऊपर गेंद है। 18 पर 1, दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर। दूध का दूध पानी का पानी मैदान के अंदर अगर देखिए तो एक बहुत ही अच्छी कहानी भी चल रही है जिस तरह से मुकाबला चल रहा है। और 50 रनों की जरूरत है गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज प्रतीक तैयार, इन्होंने प्रभावित किया था पिछले मैच में। इस बार अंपायर की तरफ से व्हाइट बॉल का इशारा होता था। मिस्टर एस्ट्रा से रन संख्या 19 रन, 1 विकेट के नुकसान पर। पिछले 2 गेंदों की कहानी अगर देखिए तो मिस्टर एस्ट्रा खलबली मचा रहे हैं। अगर नो बॉल है तो फ्री हिट है, एक बार फिर इसका भी एक बार फिर फायदा उठाने की कोशिश बल्लेबाज जरूर करेंगे। संदीप 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं। कॉम्पॉक्सेंसी गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस है, हवा में खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। इस वक्त अच्छा कवर किया गया, खास करके लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने 2 रन मुकम्मल किए, 2 रनों के साथ रन संख्या 21 रन, 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल जिसमें प्रतीक अभी भी हड़बड़ाहट के साथ गेंदबाजी कर रहे हैं। सुर और ताल के साथ गेंदबाजी करने की जरूरत है, रिदम के साथ गेंदबाजी करने की जरूरत है, क्योंकि आप प्रमुख गेंदबाज हैं। पिछले मैच में आपने अच्छा प्रदर्शन किया है, 2 ओवर 10 रन, 3 सफलता उनके नाम पर थी, 3 शिकार आपने किए थे, मैन ऑफ द मैच के हकदार आप बने थे, लेकिन इस मैच में अभी स्ट्रगल कर रहे हैं। इस बार अच्छी गेंद, दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है, 1 रन लेने का मौका मिलेगा। फील्डिंग इतनी अच्छी नहीं हुई है, सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है। कुल मिलाकर 22 रन, 1 विकेट के नुकसान पर। एसपी बॉयज डांडा खड़ी और गणेश तातिवरी के बीच मुकाबला है। 50 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए एसपी बॉयज को। फिलहाल दूसरे ओवर का खेल है, 22 रन 1 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए 28 रनों की जरूरत है, 21 गेंदों का खेल अभी भी शेष है। इस बार बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी। अब एक बार फिर सुर और ताल के साथ, रिदम के साथ सही इलाके में गेंदबाजी करें, स्टैटिक लाइन के साथ गेंदबाजी करना बहुत जरूरी है। 22 पर 1, यह बहुत अच्छी गेंद थी, बल्लेबाज को ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया गया। फिलहाल 9 रनों पे पहला विकेट आया था, तो उसके बाद में विकेट नहीं आ रहा। इसका मतलब है कि कुंदन हमें बहुत अच्छी जानकारी देते हुए साझेदारी बन रही है दूसरे विकेट के लिए। रुक गए, ये एक बहुत अच्छा मैच है, 4 ओवर का मैच, अभी 20 गेंदे 28। ये मुकाबला एक बार फिर रोचक बन सकता है, एक अच्छा मैच जरूर है। शिवनेरी चषक 2021 में इस टूर्नामेंट के करता धरता हमारे सबके दिल की धड़कन अनिल जिकीनी मैदान के अंदर। प्रतीक लंबी सांस लेते हुए अपने बॉलिंग बार पर तैयार है। थर्ड मैन पॉइंट कवर, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है। बहुत अच्छी गेंद, वाइड यॉर्कर डालते हुए कारगर साबित हो रहे गेंदबाज। ये रिदम एक बार फिर पिछले मैच में इनका था, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया था। शुरुआत बहुत खराब थी, लेकिन अब एक बार फिर प्रतीक की गाड़ी पटरी पर आती हुई। 19 गेंदों का खेल शेष है, 28 रनों की जरूरत है, 22 रन 1 विकेट के नुकसान पर। और गेंदों को देखिए 5वें 6ठे स्टंप की तरफ रख रहे हैं, 7वें स्टंप की तरफ रख रहे हैं और बल्लेबाज से दूर रखने का प्रयास यहां गेंदबाज द्वारा। ये भी गेंद अच्छी है, लेकिन नो बॉल। ओ नो 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 नो, गेंद का टिप्पा तो बहुत अच्छा था, लेकिन अब अंपायर की तरफ से इशारा आता हुआ नो बॉल का। क्या लाइन टच है? इस वक्त लाइन टच है, अंपायर बताते हुए। रितेश किनी अंपायर के तौर पर मैदान के अंदर काम कर रहे हैं। लाइन टच है, 22 पर 1, 23 पर 1, और अगर नो बॉल है तो सर के ऊपर से हाथ भी घूमने वाला है रितेश किनी का। ये देखिए घूमता हुआ हाथ, इसका मतलब है दिए घुमा के आपको एक बड़ा शॉट खेलने का मौका मिलेगा बल्लेबाज के तौर पर। डगआउट में तालियां बज रही है, दमखम तो ज्यादा नहीं है, लेकिन एक बार फिर मैदान के अंदर गलतियां ज्यादा हो रही है गेंदबाज की तरफ से। दूसरा ओवर प्रगति पर है, 4 ओवर का मैच है। स्ट्राइक रन पर अंकुश तैयार।
ओ इस बार खराब शॉट, टप्पा ऑफ स्टंप के बाहर है, ब्लाइंड स्ट्रोक खेलते हुए और टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकली है। इस गेंद को आप सीधा खेलते तो और बेहतर हो जाता। रन संख्या 24 रन, 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ। 18 गेंदे और 26 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सुभाष जी जो मीठे गाने सुना रहे हैं, अभी 12 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 26 रनों की जरूरत। मैदान के अंदर पानी की जरूरत है। शुक्रिया डीजे। अगर मैदान के अंदर वो पानी चला गया तो वो एक बार फिर एक्स्ट्रा खिलाड़ी जल्दी वापस भी आना चाहिए, क्योंकि समय सबसे बड़ी बात समय। फिलहाल पहले ओवर में 9 रन आए थे, दूसरे ओवर में 15 रन आए। बहुत ही बेहतरीन जो कि खेल बल्लेबाजों की तरफ से रहा, लेकिन गेंदबाज ने थोड़ी मदद भी की है। वाइड बॉल, नो बॉल, बहुत सारी चीजें मैदान के अंदर मिस्टर एक्स्ट्रा ज्यादा है। 12 गेंदे 26 रनों की जरूरत। दर्शक अभी एक बार फिर ये कहेंगे कि ऑन स्क्रीन 18 एंड 26 एक बार फिर समीकरण बना होता है, लेकिन पहले जो 5 ओवर के मैच थे, अभी 4 ओवर के मैच हैं। रिक्वायर रन रेट की बात करें तो 13 का रिक्वायर रन रेट है। संदीप 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं, अंकिश ने 1 रन बनाया है। गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ गेंदबाजी करने के लिए फिलहाल अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है और एक नौजवान गेंदबाज यंग खिलाड़ी है, अवधूत गेंदबाजी करेंगे। ओहो, एक ब्रॉकल में गेंद थी, खोद के निकला, गेंद काउ कॉर्नर की तरफ जाती हुई खिलाड़ी मौजूद है। 1 रन का इजाफा। संदीप अपने पास स्ट्राइक रखने की कोशिश कर रहे हैं। 25 रन, 1 विकेट का नुकसान पर आपके पास 11 गेंदे हैं। जीतने के लिए 25 रनों की जरूरत। अभी भी फासला बना हुआ है। एक अच्छा मैच मैदान के अंदर। शिवनेरी चषक 2021 का आज के दिन का ये तीसरा मुकाबला। चौथा मैच अगर देखें तो बीबी स्टार विराथन और सत्यनारायण कोपरी के बीच होगा। अवधूत तैयार है, स्ट्राइक रन पर संदीप जो 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं। फुल टॉस है, हवा में है गेंद। एक बार फिर फाइन लेग बाउंड्री की तरफ बहुत तेजी के साथ जाते हुए 1 बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स। जस्ट मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग सेट। लाइन बहुत खराब थी, फुल टॉस गेंद थी, इसका भरपूर फायदा उठाते हुए बल्लेबाज। रन संख्या 29, 1 विकेट के नुकसान पर 10 गेंदों का खेल शेष, 21 रनों की जरूरत है। बीबी स्टार विराथन सत्यनारायण कोपरी के कप्तानों को मैं विनती कर रहा हूं, अगले मैच के लिए आप रेडी रहे। 29 पर 1। इस वक्त संदीप की बात करें तो 16 पर बल्लेबाजी कर रहे हैं। शुक्रिया कुंदन। राइट मुहूर्त विकेट गेंदबाजी करते हुए गेंदबाज अवधूत। इस बार ड्राइव किया, कवर की तरफ गेंद जाती हुई बहुत ही तेजी के साथ, लेकिन बीच में खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर है। कवर पॉइंट और लॉन्ग ऑफ यहां कर देंगे तो पीछे बहुत ही जबरदस्त फासला बना, बीच में बहुत बड़ा फासला बना, लेकिन बीच में एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी दायरे के अंदर है। इन्होंने अच्छी फील्डिंग की। 30 रन, 1 विकेट के नुकसान पर 9 गेंदों का खेल शेष और जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। अंकिश 2 पर बल्लेबाजी कर रहे, 4 गेंदों का सामना किया है। सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा अवधूत द्वारा। सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा। ऑन सेट पर अच्छा शॉट, लेकिन इस शॉट के लिए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे की कोई कोशिश नहीं है। 1 के साथ संतुष्ट। 32 रन बने हैं 2 विकेट के नुकसान पर। संदीप का विकेट खोने के बाद बिल्कुल दबाव बल्लेबाजों के ऊपर है। 6 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। शिवनेरी चषक 2021 में एक छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे। चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। शिवनेरी चषक 2021 का आज का अहम दिन है। गणेश दात्युबरे और एसपी बॉयज टांडा खाड़ी के बीच मुकाबला। 6 गेंदे और 18 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए एसपी बॉयज के लिए। आज गणेश दात्युबरे टीम ने 49 रन बनाए, 50 रनों का लक्ष्य दिया एसपी बॉयज को। निर्णायक ओवर मैदान के अंदर। नाउ रिमेनिंग 6 डिलीवरीज। आई नीड 19 रन टू विन दिस मैच। नाउ
नीड 80 रन टू विन दिस मैच। बल्लेबाज मैदान के अंदर तैयार है बल्लेबाजी करने के लिए। 32 बने हैं, 8 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी में परिवर्तन, प्रणय को मौका मिला है। सुंदर, योगेश ऑन स्ट्राइक। अब आगे गेंद है, गैप में जाते हुए स्ट्राइक पर बॉडी की तरफ जा रही है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस जरूर आएंगे। रनों की भूख को बढ़ाने की जरूरत है क्योंकि दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और समय भी बहुत कुछ मांग रहा है। 4 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए यहां से 15 रनों की जरूरत है। अभी भी फासला बना हुआ है, हौसले की जरूरत है। हौसला होगा तो घोंसला बन सकता है। जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार। इस मुकाबले में जो बेहतर विस्तार करेगा वही एक बार फिर अपने मंजिल की तरफ जा सकता है। प्रणय की अच्छी गेंदबाजी फिलहाल मैदान के अंदर अपनी बोलिंग बार पर तैयार है। स्ट्राइक रेन पर योगेश। क्या इसकी जरूरत थी, क्या इसकी जरूरत थी? बार बार, 100 बार, 1000 बार ये सवाल पूछेंगे। और कहते हैं ना कि प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उससे बड़ा करता है। अब आपको ये सीधे बल्ले से खेलना था, आप एक बार प्रचार रहे रिवर्स स्वीप के लिए, सीधे उंगली से गेंद निकल रहे तो उंगली को टेढ़ी करने की कोई जरूरत नहीं है। 3 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। प्रशंसा होगी, गेंदबाज बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहा है। प्रणय बहुत ही बढ़िया प्रदर्शन मैदान के अंदर। 3 गेंदों का खेल शेष, जीतने के लिए 15 रनों की जरूरत। और ये गेंद बहुत अच्छी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद, इन स्विंगिंग गेंदबाजी कर रहे हैं। मैंने इसलिए कहा कि प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उससे बड़ा करता। अगर इससे पहले एक बड़ा शॉट आप खेलते तो बिल्कुल एक बार फिर मैच में आप होते। 36 2 विकेट का नुकसान पर है। 2 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए यहां से अगर देखें तो 14 रनों की जरूरत है। पूरी तरह से दबाव जो है बल्लेबाजों के ऊपर। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर प्रणय द्वारा। अनदर ब्यूटीफुल डिलीवरी, टिप ऑफ स्टंप के बाहर एंगल क्रिएट कर रहे हैं, क्रीज के कोने का इस्तेमाल कर रहे हैं। लगभग 6ठे स्टंप की तरफ गेंद थी। अपना पसंदीदा स्ट्रोक ऑन साइड पर बार बार खेल रहे हैं। अब जाकर इस मुकाबले में गणेश दातुरी की टीम ने अच्छा प्रदर्शन किया है, दबाव बनाते हुए बल्लेबाजों के ऊपर। ओ सुंदर सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा। 50 रनों की जरूरत थी। लाजवाब प्रदर्शन यहां एक बार फिर गेंदबाजों द्वारा। तो एसपी बॉयज ने जबरदस्त प्रदर्शन किया, पूरी तरह से दबाव बनाया था गणेश दातुरी के ऊपर। और अब जाकर यह दूसरा मुकाबला लाजवाब तरीके से गेंदबाजों के मेहनत के कारण, मशक्कत के कारण जीता है। कांग्रेचुलेशन। ठीक आहे, थांबवतोय। लक्षात घ्यायचं आहे फक्त 11 खेळाडू बसतील खेळाडू कक्षामध्ये। फलंदाजी करणाऱ्या संघाचा 11 खेळाडू फक्त बसतील। जर 12वा खेळाडू आढळला तर त्या ठिकाणी पॅनलाइजला सामोरे जावं लागेल, याची दखल घ्यायची। खूप सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळाला आणि एसपी बॉयज दांडाखाडी संघाने अखेर करा आगेकूच केली आणि संदीप पाटीलच्या सुपर बॅटिंगने अप्रतिम आपण पाहू शकलात। जबरदस्त कॅप्टन कसा असावा हे संदीप पाटीलने दर्शवून दिलं। वेल प्लेड संदीप, सुपर बॅटिंग। 50 धावांपर्यंत मजल मारली, त्याला सुरेख साथ दिली गोलंदाजांनी। यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 3000 रुपयाचं आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत। खूप खूप धन्यवाद। आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून शतशः आभार। या आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण जाऊया। मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे आणि आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। हिंदी समालोचक म्हणून ज्यांची प्रख्यात ख्याती पाहायला मिळते मिस्टर प्रशांतजी आदवडे यांच्याकडे थेट जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे। मान्यवर देखील निश्चितच या ठिकाणी आता थोड्याच वेळ दाखल होतील। प्रबोध त्यांची